तर जय भीम जय महाराष्ट्र मित्रांनो. तर परत एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या फॅमिली ट्रिप डे 4 व्लॉग मध्ये मित्रांनो. तर तुम्हाला माहिती आहे आम्ही आलेलो दीक्षाभूमीला नागपूरला मित्रांनो फिरायला ट्रिपला. तर आम्ही नागपूरमध्ये 4 ठिकाण फिरलेलो मित्रांनो. तो व्लॉग जर तुम्ही बघितला नसेल मित्रांनो तर तो व्लॉग नक्कीच जाऊन बघा मित्रांनो, आवडेल तुम्हाला. तर मित्रांनो आम्ही आज फिरलो मस्तपैकी मित्रांनो. नागपूरवरून आम्ही निघालो आज शेगावला मित्रांनो. तर मित्रांनो शेगाव इथून जवळ आहे. मी लहान होतो तेव्हा शेगावला आलो, मला काय आठवत नाही म्हणून यावेळेस वापस चाललो आम्ही शेगावला. खूप फिरण्यासारखं मंदिर वगैरे बोलतात तिथं. मग आम्ही 4 घंट्याचा प्रवास करून मित्रांनो पोहोचलो शेगाव स्टेशनला मित्रांनो. तिथून आलो आम्ही मित्रांनो भक्त निवासला मित्रांनो. इथून मंदिर आहे मित्रांनो, इथं राहायसाठी रूम वगैरे कमी रेट मध्ये मित्रांनो, फक्त भक्तांसाठी. तर रूम अवेलेबल नव्हते म्हणून आम्ही वेटिंग रूम मध्ये थांबलो मित्रांनो. मग काय 3:30 वाजता आम्हाला भूक लागली म्हणून आम्ही चाललेलो बाहेर नाश्ता करायला मित्रांनो. तर पोह्यांचं दुकान चालू होतं, मग आम्ही खाल्ले मस्त पोहे मित्रांनो. थोडे तिखट होते म्हणून चाय पण पिलं मित्रांनो मस्तपैकी. मग काय चाय वगैरे पिऊन मित्रांनो आम्ही चाललेलो वापस वेटिंग रूम मध्ये. तर सकाळी फायनली आम्हाला 6:30-7 वाजता रूम भेटला मित्रांनो. आम्ही 3 रूम घेतले, त्याचा पर डे रेट होता मित्रांनो 300 रुपीज. तर साधा रूम होता, जो डिलक्स रूम असतो त्याचे जास्त प्राइस असते मित्रांनो. जास्त जण होते म्हणून तोच रूम घेतला साधा. मग प्रसादालय मध्ये आलो, तिथं 10 वाजेपर्यंत जेवण असतं. आम्ही लेट झालेलो म्हणून आम्हाला नाश्ता भेटला नाही. मग आम्ही बाहेरून नाश्ता केला, मार्केटमध्ये फिरलो. आम्हाला दिसला स्काय डायनिंग. त्याच्या थोडं पुढे येतात आम्हाला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्तूप दिसलं मित्रांनो. इथे मोठं मंदिर होतं मित्रांनो. तर दर्शनाच्या नावाखाली मी बोललो मित्रांनो तुम्हाला पण इथे मंदिर दाखवून देऊ, पण तिथं देवाचं इथं व्हिडिओ काढून दिला नाही मित्रांनो आम्हाला. बाकी मंदिर एक नंबर होतं मित्रांनो. मग आम्ही आलो तर मित्रांनो दुपारचं जेवण करायला मित्रांनो. पहिल्या हॉटेलला गेलो तिथं जेवण चांगलं नव्हतं, दुसऱ्या जागी आलो तिथं पण नव्हतं चांगलं मित्रांनो. इथं शेगाव मध्ये एवढं चांगलं जेवण भेटलं नाही बाहेर आम्हाला मित्रांनो. तर मित्रांनो आम्ही संध्याकाळी वापस आलेलो, कारण की विकी दादा जेवला नव्हता, झोपला होता म्हणून त्याच्यासोबत जेवण करायला आलो. तर इथलं म्हणजे चटर जे जेवण आहे ते नाही केलं आम्ही, साधं जेवण केलं. थाळी खाल्ली मित्रांनो, थाळी भारी लागली मित्रांनो. मग चाय पण पिला मस्त पैकी मित्रांनो. चाय वगैरे पिऊन मित्रांनो आम्ही आलो जेवण करायला मित्रांनो. तर इथं जेवणाचं टायमिंग पण फिक्स आहे मित्रांनो, 7 ते 10 मित्रांनो. याच्या आतच जेवण भेटेल आपल्याला. तर मित्रांनो आमचा वेटिंग झाला मित्रांनो. मग आम्ही आलो जेवण करायला मित्रांनो. लाईन मध्ये लागलो मित्रांनो. 70 रुपीजचा एक कुपन भेटतो एक थाळीचा. तर आम्ही 5 थाळी घेतलेले, 5 कुपन मित्रांनो 70 रुपीजचे. तर मित्रांनो एक नंबर जेवण होतं, अनलिमिटेड होतं 70 रुपीज मध्ये. जेवण आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं घेऊ शकते. बघा राईस घेतलेला दीदी आणि आर्यननी, मी चपाती घेतलं कारण की मी जास्त राईस खात नाही. तर आमचा रूम भक्त निवास क्रमांक 3 मध्ये होता मित्रांनो. हे पूर्ण रूम्स आहे मित्रांनो, इथं प्रसादालय वगैरे. मग आलो रूम मध्ये मित्रांनो. आलो पप्पा, मी, विकी दादा, रॉकी दादा वापस पान घ्यायला बाहेर मित्रांनो. पान वगैरे मस्त खाल्लं मित्रांनो, पार्सल पण घेतलं. तर हा व्लॉग इथंच एंड करू मित्रांनो. आवडला असेल तर नक्की लाईक फॉलो कमेंट करा आणि उद्याचा व्लॉग बघायला विसरू नका मित्रांनो, कारण की उद्याच्या व्लॉग मध्ये आम्ही वापस मंदिरात जाणार आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. बाय.